त्यामुळे आता धनंजय मुंडेंनी मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक बघतंय। त्यांना काय जबाबदारी पक्षाकडून दिली जाते याकडे ही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। बघूया पुढली महत्त्वाची बातमी। राज्यामध्ये सध्या जीएसटी वरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। जीएसटीचे नवे दर आजपासून लागू झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशवासियांना संबोधित केलं। जीएसटी बाबत मोदींनी घोषणा केली, मात्र याच संबोधनावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय। नंतर राऊतांच्या या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय। देशभरामध्ये जीएसटीचे नवे दर लागू झालेत। पूर्वी जीएसटीचे 4 स्लॅब होते, त्यातील 2 स्लॅब रद्द करून आता फक्त 18% आणि 5% असे 2च स्लॅब ठेवण्यात आलेत। त्यामुळे आता अनेक वस्तू स्वस्त होतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। हे सगळं करण्यापेक्षा आमचे 15 लाख दिले असते तर सोयीचं पडलं असतं असा टोला त्यांनी लगावलाय। तर मोदींच्या भाषणाच्या वेळेवरूनही त्यांनी टीका केलेली आहे। यानंतर भाजपनेही राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांनी देशाविरोधात खडे फोडायला सुरुवात केल्याची टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे। हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे 15 लाख रुपये आम्हाला दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं। हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत। 5 वाजता जीएसटीच्या सवलतीची घोषणा केली, 8 वाजता क्रिकेट मॅच त्यांना पाहायची होती सगळ्यांना, मोदींसह स्वतः। काल स्वतः जय शहा मुंबईत होते अशी माझी माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी याच्या आधी देखील देशाला 5 वाजता संबोधित केलेलं आहे आणि जेव्हा देशाला 8 वाजता संबोधित केलंय तेव्हा तुमच्यासारख्या देशद्रोहाची पिवळी झालेली देखील या देशाने बघितलेली आहे। 5 वाजता बोलून जीएसटी मधून लोकांना दिलासा करण्याचं काम केलं। तुम्ही सकाळी 9चा 10चा भोंगा वाजवता। तुम्ही कुणाला दिलासा देताय? तुम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दिलासा देण्यासाठी बोलतायत। संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा बोलतायत तेव्हा देशद्रोह्यांच्या देशविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांच्या पायाखालची वाळू घसरते। दरम्यान 5 आणि 18% स्लॅबमुळे कोणत्या वस्तू स्वस्त होणार त्यावर एकदा नजर टाकूयात। पनीर, ब्रेड, चिप्स, औषध, साबण, शॅम्पू, हेअर ऑइल, मोबाईल, बाईक, स्कूटर, टीव्ही स्वस्त होणार आहे। तर एअरक्राफ्ट, यॉट, बंदूक, कॉफीयुक्त पदार्थ, सिगारेट, पान मसाला, लक्झरी कार इत्यादी वस्तू महागणार आहेत। नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे देशामध्ये परिवर्तनाची लाट येईल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे। जनतेला लुटण्याचं काम मोदी करतायत। देश राज्य कर्जात बुडवून देशातील लोकांना आर्थिक डबघाईला आणायचंय हेच भाजपचं धोरण असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। मोठा रिलीफ जे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता, आमचं सरकार हे गरीब कल्याणाकरता आहे, आमचं सरकार हे मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता आहे। आजच्या या जीएसटीच्या नवीन रिफॉर्म्समुळे संपूर्ण देशामध्ये नवपरिवर्तनाची एक लाट आली आहे। व्यापारी, तिथली जनता भिकारी अशी मन आहे। अजूनही आम्ही लुटू आणि आम्ही जनतेला लुटू आणि पुन्हा आम्ही आमच्या मित्रांना पैसे देऊ आणि देश आणि राज्य हे कर्जामध्ये डुबवू आणि देशाच्या लोकांना पूर्ण कर्जामध्ये डुबवून हा देशच आर्थिक डबघाईचा आणायचा, हाच उत्सव नरेंद्र मोदीजी आणि भाजप साजरे करताना आपण पाहतो। जीएसटीतील बदलामुळे जनतेला दिलासा मिळेल असा दावा सत्ताधारी करतायत, तर जीएसटीमुळे कसलाच फायदा होणार नाही असा दावा विरोधक करतायत। मात्र या सगळ्या दाव्यांमध्ये सर्वसामान्य जनता संभ्रमामध्ये पडली आहे। त्यामुळे आता तरी महागाईच्या झळा सोसलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।